नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तेजस्वी इतिहास पुणेकरांना कळावा याकरता 18 वर्षांपासून भव्य जयंती मिरवणुकीचे आयोजन पुणे शहरात करत असल्याचे प्रतिपादन धनगर समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य आणि मावळा ग्रुपचे संस्थापक घनश्याम बाप्पू हाके यांनी सारसबाग पुणे येथे बोलताना केले. धनगर समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य मावळा ग्रुप अहिल्या ब्रिगेड यांच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त भव्य पारंपरिक मिरवणूक 2023 मध्ये प्रशासकीय सेवेत नव्यानं रुजू झालेल्या धनगर समाजातील युवक युवतींचा सन्मान आदी कार्यक्रमांचे आयोजन सारसबाग पुणे येथे करण्यात आले होते. यावेळी घनश्याम बाप्पू हाके हे बोलत होते. या प्रसंगी विश्व धनगर परिषदेचे अध्यक्ष आप्पासाहेब आखाडे, सरपंच रमेश मरगळे, महा ॲग्रो फेडरेशनचे व्यवस्थापक विजय गोफणे, सिने अभिनेत्री वैष्णवी पुजारी, अहिल्या ब्रिगेडच्या अध्यक्षा रेश्माताई हाके, भाग्यश्री मरगळे, सरपंच माणिकराव काळे, सब पोलीस निरीक्षक राजू महानवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते, धनगर आरक्षणाचे उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे, गणेश केसकर, उपसरपंच राजाभाऊ देवकाते, डॉक्टर सुचेता जाधव, संतोष देवकाते, राजाभाऊ देवकाते, संतोष आखाडे, शिवाजीराव काळे, तुकाराम करे, मनोज पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळू मामा मालिकेतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकार वैष्णवी पुजारी आणि प्रशासकीय महसूल, पोलीस, कृषी, बँकिंग, रेल्वे विभागात अधिकारी म्हणून रुजू झालेल्या युवक युवतींचा मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. घनश्याम बाप्पू हाके यांनी स्वर्गीय शिवाजीराव हाके यांच्या स्मरणार्थ तळवडे, पिंपरी चिंचवड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिरात वसतिगृह आणि अभ्यासिकेच्या बांधकामाकरिता तब्बल 1 लाख रुपयांची देणगी यावेळी जाहीर केली. शनिवार वाडा ते सारसबाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या निघालेल्या भव्य पारंपरिक मिरवणुकीत गजपथकाने सादर केलेल्या खेळाने सर्व पुणेकरांची मने जिंकली. या कलाकारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनुष्का हाके, आर्यन हाके, अथर्व हाके, मुन्ना पठाण, तुषार आरणे, शंकर धायगुडे, बंटी वारे, अजय गिरे, अण्णा धायंगडे, अशरफ देवकाते, विठ्ठल मदने, संतोष बिचुकले, शंकर धायगुडे, सत्यवान वारे, किसन कोळपे, मल्लाप्पा हिरकूर, अक्षय मारकड आणि धनगर समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य मावळा ग्रुप अहिल्या ब्रिगेडच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या सर्वांच्या मदतीने व तुमच्या सर्वांची साथ असल्यामुळे एवढ्या जल्लोषात भव्य दिव्य अशी आपण ऐतिहासिक मिरवणूक पुण्यासारख्या शहरामध्ये करत आहोत. त्याच्या मागचं कारण असं, गेली अनेक वर्ष सर्व समाज बांधव आपल्या कार्यक्रमाला येणारे काही राजकीय व्यासपीठावर उपस्थित असलेले पदाधिकारी देखील मला विचारतात की तुम्ही गेली अनेक वर्ष जयंती करताय, पण त्याच्या मागचा उद्देश काय? अशा पद्धतीने तुम्ही सैन्य दाखवताय, अहिल्यादेवींचा दरबार दाखवताय, त्याच्या मागं अहिल्यादेवींचं सैन्य दाखवताय. हा आपला सर्व समाज बांधव त्या ठिकाणी पिवळ्या भंडाऱ्यांनी सर्व नावं निघतोय. कारण की सांगायचं आहे की हा इतिहास पुण्याचा आहे, तो ज्वलंत इतिहास आहे जो होळकरांनी केलेला आहे, गाजवलेला आहे. आणि त्या इतिहासाची नोंद पुन्हा एकदा पुण्याने घ्यावी, पुणेकरांनी घ्यावी, म्हणून आम्हाला हा इतिहास आज पुणेकरांपुढे गेली 18 वर्ष आम्ही ठेवत आहोत तुमच्या सर्वांच्या साक्षीने. मला थोडंसं जरा आज या ठिकाणी बोलायचं आहे की व्यासपीठावर देखील आपण बघितलं तर कोणताच राजकीय नेता नाहीये. माझ्या जर का तुम्ही व्यासपीठावर आज तुम्ही पाहिलं तर आमदार, खासदार, माजी मंत्री, नगरसेवक एकही तुम्हाला दिसणार नाही. आज या कार्यक्रमासाठी गेली अनेक, जयंतीसाठी गेली अनेक तास झटत असलेले माझ्या अनेक जवळचे, लांबचे असतील, हडपसर मधले असतील, वडकीचे असतील, फुरसुंगीचे असतील, बेकराई नगर, काळेपडळ, मुंडवा असेल, खराडे असेल, केशवनगर, शिवनेरी नगर, गोकुळ नगर, अशा वेगवेगळ्या भागातून आलेले हजारो समाज बांधव, शेकडो समाज बांधव भगिनी आहेत. कुणाचं नाव घेऊन किंवा कुणाचं नाव सोडून मला कुणाला दुखवायचं नाहीये, परंतु हे सर्व तन मनाने येतात. यांना काही 4 पैसे देऊन या ठिकाणी बोलवलेलं नाही, कुठल्या राजकीय, कुठल्या स्वतःच्या फायद्यासाठी. ही गेली अनेक वर्ष झटतायत. ही जयंती चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, कारण अहिल्या मातेच्या परी जी निष्ठा आहे, जे प्रेम आहे, जी भक्ती आहे, ती गेली अनेक वर्ष ते त्यांच्या या कार्यक्रमाच्या स्वरूपातून दाखवत असतात. म्हणजे घरी कोणाला माहित पण नव्हते की बाबा
पुणे काय आहे बाबा, फर्ग्युसन महाविद्यालय काय आहे, पण छान मार्क असल्यामुळं घरचे म्हणले की पुण्यात शिक्षण, आजूबाजूच्या म्हणत होते मुलगी बाबा पुण्यात कसं करणार, पण ज्यावेळेस तुमच्या पाठीमागे आई वडिलांचा विश्वास असतो त्यावेळेस तुम्ही काही करू शकता. ज्यांच्या मनामनात आणि ज्यांच्या रक्तामध्ये महाराणी अहिल्यादेवी होळकरांचा, महाराजा यशवंत होळकरांचा विचार आणि वसा या ठिकाणी आहे. ते सर्व माझे समाज बांधव आणि उपस्थित या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करणारे सर्व अधिकारी बांधव, या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. बापूंनी काहीच दिलं नाही, आम्ही काय बापूंना मागितलं नाही, पण बापूंसारखा जीवाभावाचा नेता जर या महाराष्ट्रात कोण असेल तर तो घनश्याम हाके. गेले 18 वर्ष ही जयंती साजरी करण्यामध्ये बापू तुम्ही जी सहभाग म्हणजे बापूंनी ही जी 18 वर्षाची जी परंपरा चालू केलेली आणि त्या आतापर्यंत चालू ठेवलेली, त्याबद्दल मी बापूंना मनापासून धन्यवाद देतो. बापू क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा जसा ज्ञानाने तुम्ही पुढे नेत आहात, तसाच पुण्यश्लोक त्यागमूर्ती अहिल्यादेवी होळकर यांचा वारसाही आपण सर्वांनी पुढे न्यावा ही शुभेच्छा देते. भिगवणमध्ये हाण मार झाली तर फक्त माझ्या मेनपाला पहिला कविते फक्त घनश्याम बापू हाके आणि घनश्याम बापू हाकेना रात्रीच्या 12 वाजता फोन केला तरी बापू फोन उचलतात. कुणालाही डिझेलचा पैसा मागत नाही, स्वतःच्या गाडीमध्ये डिझेल टाकून 4-5 पोरं घेऊन 10 पोरं घेऊन रात्रीच्या 12 वाजता 2 वाजता माझ्या अडाणी मेनपाळापाशी पोहोचतात आणि त्यांच्यावर जो काय अन्याय झाला त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचं काम करतात. अन्याय होऊ दे, बापू तिथं सर्वप्रथम धावून जातात. मग ते मेंढपाळांवर अन्याय असेल किंवा रस्त्यावरची आपली लढाई असेल किंवा आरक्षणाची लढाई असेल. महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आम्ही आरक्षणासाठी खंबाटकी घाट आम्ही ज्यावेळेस अडवला, जो खंबाटकी घाट बी.के. कोकरे साहेबांनी 1993 ला अडवला आणि त्याच्यानंतर या धनगर समाजाला एनटीसीचं आरक्षण भेटलं.